आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज समारोप। नाशिकमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। मनोज जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय। नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त। एकत्र बसण्याची गरज काय? फक्त चर्चा करून कधीपर्यंत ढकलाढकली करणार? शरद पवारांच्या सर्वपक्षीय बैठकीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंचा सवाल। मनोज जरांगे यांच्यानंतर छगन भुजबळ यांचा एकत्र चर्चा करायला नकार। आडमुठेपणानं मागणी करणाऱ्यांची चर्चा कशाला? मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंचा आमदार बच्चू कडू यांना फोन। आमदार बच्चू कडू आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। शेतकरी आणि दिव्यांगांच्या मागण्यांबाबत चर्चा होईल। आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1500 रुपये परत घेणार। अमरावतीत आमदार रवी राणांचं वक्तव्य। मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात वक्तव्य, तर वक्तव्य गमतीने केल्याचं राणांकडून नंतर स्पष्टीकरण। सरकारी पैसा रवी राणांच्या बापाचा आहे का? रवी राणा बेईमान माणूस आहे। मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। फक्त तुमच्या मतांसाठी योजना सुरू आहे, तुम्ही लाडक्या वगैरे काही नाही। रवी राणांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मतदार बहिणींना रवी राणा धमकी देतात। बहिणीला दिलेली ओवाळणी परत घेता येणार नाही। सुषमा अंधारेंची रवी राणांवर टीका।